तक्रार आहे तुमच्या संघटना पक्षाची, काय सांगणार? आत्ताच माहिती मिळाल्यानुसार भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 3 मूलमंत्राच्या सगळ्यात सुरुवातीचा मूलमंत्र आहे शिका। आणि जर शिक्षणापासूनच जर येणारी भविष्यातली पिढी जर वंचित राहत असेल तर अशा व्यक्तींना शासकीय अधिकारी म्हणा किंवा त्याला एखाद्या पक्षाचं पाठबळ असेल अशा माध्यमातून म्हणा, जर त्या संबंधित शिक्षकाला जर पाठीशी कोणी घालत असेल तर हा येणाऱ्या भावी पिढीवरती अन्याय आहे। तर हा अन्याय आमचा पक्ष कदापि सहन करणार नाही आणि अशा व्यक्तीवरती प्रशासकीय दंडात्मक कारवाई व्हावी अशी आमच्या पक्षाची प्रामुख्याने मागणी असणार आहे। आणि आम्हाला या उपोषणाच्या साखळी उपोषणाच्या माध्यमातून न्याय मिळावा। आम्हाला कुठलेही आंदोलन कुठलेही असं हा उपोषणाचा भाग नाही म्हणता येणार, याला हा न्यायाचा भाग नाहीये। कारण शिक्षणापासून वंचित ठेवत असताना उपोषणाची गरजच नाही पडली पाहिजे। याच्यावरती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मग संबंधित विभागाचा अधिकारी करतोय काय त्या खुर्चीवरती बसून? त्यांनी त्या चौकशी करत नाहीत का? त्यांना डिपार्टमेंटली इन्क्वायरी करायचा अधिकार आहे, मग त्यांनी लवकरात लवकर इन्क्वायरी करायला पाहिजे। संबंधित जो काही कामगार असेल, कर्मचारी असेल त्यांच्या विभागाचा, त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे अशी आमच्या पक्षाची ठोस भूमिका राहील। आणि जर यातून आम्हाला न्याय मिळत नसेल तर एक आम्ही मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या प्रकारचं आंदोलन उभारू असं मी या उपोषणाच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो। नाव तुमचं? माझं नाव सिद्धार्थ प्रल्हाद त्रिभुवन, वैजापूर तालुका अध्यक्ष। काय मागण्या घेऊन आज तुम्ही ठिकाणी? विठ्ठल गायकवाड म्हणून एक शिक्षक आहे। ह्या शिक्षकाच्या अनेक वेळा शाळेमध्ये 5वी 6वी आणि 7वी ह्या 3 क्लासमध्ये चित्रकला हा विषय शिकवत असताना अनेक वेळा पालकांच्या वडिलांनी त्यांनी आमच्या संघटनेत तक्रारी केल्या आहेत। आणि अनेक वेळा हा जो शिक्षक आहे गायकवाड दारू पिऊन येणं, मनमानी करणं, कधी शाळेत हजर न राहणं, अशा अनेक वेळा तक्रारी आल्यानंतरही आज आम्ही एक 8 दिवसापूर्वी शिक्षणाधिकारी बसलेलो आहोत। कुठली कारवाई आम्ही नंतर सीओ विकास मेना यांना निवेदन सदरील शिक्षण अधिकारी किंवा आपले कुठल्याही प्रकारे नोंद न याच्या धाकाने अनेक जे विद्यार्थी आहेत हे शिक्षणापासून वंचित होत आहे, याची सगळी जबाबदारी शिक्षण अधिकारी व शिक्षण मंत्री यांच्यावर असेल। आणि पुढची ही सदरील कारवाई तत्काळ शिक्षण अधिकारी जयश्री मॅडम यांनी घ्यावी आणि सदरील शिक्षकावर कारवाई करून दंडात्मक कारवाई करून याला निलंबित करण्यात यावे, ही अशी आमची मागणी आहे। मॅडमला भेटल्यानंतर मॅडम म्हणे आम्ही त्यांना लेखी कळवलेलं आहे, त्याच्यानंतर जो विस्तार शिक्षण अधिकारी असतो त्यांना आम्ही सांगून कळवू आणि जो काय अहवाल येईल ते तुम्हाला आम्ही करू। म्हणजे फक्त तोंडी आणि लेखी असं चालू आहे, याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही। आजचा पहिला दिवस आहे उपोषणाचा। तुम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत नाही कोणी आम्ही उठणार नाही। इथून अनेक संख्येने आमचे जेवढे पण कार्यकर्ते आहेत ते हजर होणार आहेत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण माघार घेणार नाही। माझं नाव सिद्धार्थ नेतने, पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्य याचा मी मराठवाड्याचा सचिव आहे। सिद्धार्थ नेतने, शरद काकडे, जे ते बोलणार आहेत ते मी स्वतः व्यक्तिमत केलं आहे आणि त्यानंतर आमचे तालुके बोलतील, वैजापूर सॉरी